मिरजेत प्रभाग क्रमांक 20मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून योगेंद्र थोरात, तृप्ती कांबळे आणि सुनील गवळी हे निवडणूक लढवित आहेत. सुशिक्षित आणि नवीन उमेदवार सोबत घेऊन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात प्रभाग क्रमांक 20मध्ये निवडणूक लढवित आहेत. यामध्ये असणाऱ्या तृप्ती दीपक कांबळे यांनी गेल्या 9 वर्षापासून या प्रभागात अथर्व गारमेंटच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्माण करून दिलाय. प्रभागात माजी नगरसेवक थोरात यांनी विकास कामे मोठ्या प्रमाणावर केली आहेत. मात्र या भागातील महिलांना रोजगार मिळावा या हेतूने त्यांनी तृप्ती कांबळे यांना सोबत घेतले. त्यामुळे पुढील काळात महिलांना रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रभाग 20मध्ये विकासाबरोबरच महिलांसाठी रोजगार निर्मिती हा संकल्प ठेवून निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, तृप्ती कांबळे आणि मुख्याध्यापक असलेले सुनील गवळी हे निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजपच्या या उमेदवारांना आता नागरिकातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. थोरात यांनी या ठिकाणी जवळपास 55 ते 60 कोटींचा निधी खर्च करून शाळा, हॉस्पिटल, पाण्याची टाकी, गटार, बौद्ध विहार असे विकास केलेला आहे. विकास कामासोबत आता महिलांसाठी रोजगार निर्मिती हा आपला संकल्प असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मिरज कुपवाड महापालिकेची 2026ची निवडणूक जी आहे त्याच्यात प्रभाग 20मध्ये 3च नगरसेवक आहेत. एक सर्वसाधारण आहे, सर्वसाधारण ST आहे आणि महिला SC आहे. तर या 3मध्ये आपण विचार केला तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे महिलांना आरक्षण का दिलं होतं? कोणत्या तरी नेत्याच्या सुनेला, बायकोला, मुलीला हा लाभ मिळावा म्हणून दिलं होतं का? तर नाही. मी याचा विचार केला. मी माझ्या वहिनींना, संगीता महेंद्र थोरात यांना उभारायचा विचार केला. मात्र मीच जर घराणेशाही करत असेल तर मला दुसऱ्यांना बोलायचा अधिकार राहत नाही. तर आपण आता मिरज, सांगली, कुपवाडमध्ये पाहतात की बऱ्याच महिला उभारलेल्या आहेत. काही महिला कार्यक्षम पण आहेत. त्यांनी आपल्या आपल्या भागात असू द्या, क्षेत्रात असू द्या, त्यांनी ठसा उमटलेल्या अशा महिला पण नगरसेवक आहेत. पण आपण पाहतो की कोणतर नगरसेवक त्याची संधी हुकली की त्याच्या बायकोला उभा करतात, आईला उभा करतात, मुलीला उभा करतात. याला थोडं आपण काय म्हणायचं, ह्याला थोडा आपण वेगळं वळण दिलेलं आहे की मी जेव्हा वार्डामध्ये माझं काम करतो तेव्हा रस्ते झाले आहेत, गटारी झाल्या, पाणी झाली, शाळा झाल्या, हॉस्पिटल झाली, लायब्ररी झाल्या, मंदिरं झाली, आता महिलांची काय मागणी आहे की दादा आम्हाला गृहउद्योग पाहिजे. कृष्णा घाटावरून लांब येणं शक्य नाही, खाज्या वस्तीमधनं लांब नाही, बराच मोठा गावठाण भाग आहे की जिथून महिलांना आणि कित्येक महिलांना बाहेर जायची मुभा पण नाही. अशावेळी महिलांना गृहउद्योग कसा मिळेल? तेव्हा मी असंच वार्डात माझ्या बघितलं की एक मुलगी गेली 9 वर्ष झालं काम करते, महिलांना उद्योग देत्या. तर त्यांच्याशी मी बोललो की तुम्ही महिलांना इथं उद्योग देताय, घरी देऊ शकाल का? ते म्हणते दादा आम्ही नक्की देऊ, आम्हाला एक संधी द्या. तर अशा महिलेला आपण तृप्ती कांबळे जे आहेत त्यांना आपण बरोबर घेतलेलं आहे. आणि दुसरे जे आमचे STचे उमेदवार आहेत ते शाळेत मुख्याध्यापक आहेत. तर असं हे पॅनल माझ्या मते दुसऱ्या वार्डात कुठंच नाही की एक उद्योजिका, खरोखरची महिला जी काम देते, एक शिक्षक आणि एक काम करणारा नगरसेवक. दुसरीकडे तुम्ही बघितलं तर खूप वाईट चित्र आहे. घरातली प्रत्येकाच्या घरातली उभारलेले आहेत. कोण गुन्हेगार आहेत, कोण कॅसिनोवाले आहेत, कोण जुगारवाले आहेत, कोण सावकार आहेत. आता मी दुसऱ्यांवर टीका करणार नाही, मात्र आमच्या वार्डातली पूर्णपणे कामं पूर्ण झालेली आहेत. बाहेरची लोक इथे येऊन काय करणार आहेत मला तर माहीत नाही. अजूनही काम चालू आहे. तर आता काय राहिलं की महिलांना घरी बसून उद्योग, जे घरातला पुरुष मंडळी एक 10, 15, 20 हजार रुपये कमवून आणत असेल तर महिलेनं पण एक घरात बसून 15, 20 हजार रुपये मिळवावं हे माझं टार्गेट आहे. त्यासाठी मी तृप्तीताईंना आपल्याबरोबर घेतलेलं आहे आणि आम्हाला वाटतं की महिलांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे. लाडकी बहीण आमच्याबरोबर राहणार आणि आमच्या तिन्ही सीटा निवडून येतील यात मला तीळमात्र शंका नाही. नमस्कार, मी तृप्ती दीपक कांबळे प्रभाग क्रमांक 20मधून निवडणूक लढवत आहे भारतीय जनता पार्टीकडून. मी गेले 9 वर्ष झाले अथर्व गारमेंट या ठिकाणी महिलांना उद्योग दिलेला आहे. तसेच आमचे बचत गटामार्फत बँकेकडून तसं वैयक्तिक लोन आणि बचत गटांना लोन वैयक्तिक 1 ते 2 लाखांपर्यंतचं लोन वाटप केलेलं आहे. आणि मला आता माझी इच्छा आहे की कितीतरी महिलांचा हाच प्रश्न आहे की आपण घरी बसल्या काहीतरी उद्योग द्यावा. काही लोक कितीतरी महिलांना इथे येऊ शकत नाहीत, इथे येऊन त्या काम करू शकत नाहीत. त्यामुळे घरी बसून त्या महिलांना काही उद्योग देता येईल याची मी पूर्णपणे म्हणजे मी गृह उद्योग देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि योगेंद्रदादा थोरात यांच्यामार्फत आणि भाऊंच्या मार्फत मी हे काम करत आहे.